सांगली महापालिका प्रशासनाकडून घरपट्टी वाढीबाबतचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जर जनतेवर अन्यायकारक घरपट्टी बसणार असेल तर मात्र आम्ही योग्य ती कारवाई करू, मंगेश चव्हाण यांचा आरोप. महापालिका प्रशासनाकडून घरपट्टी वाढीबाबतचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जर जनतेवर अन्यायकारक घरपट्टी बसणार असेल किंवा जनतेला त्याचा बोजा पडणार असेल तर आम्ही योग्य ती कारवाई करू आणि जनतेसोबत राहू, असा इशारा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी दिला आहे. आमचा घरपट्टी वाढीला विरोध नाही, मात्र त्याचा जनतेवर बोजा पडू नये अशी आमची भूमिका आहे. महापालिकेनं प्रशासनाच्या काळामध्ये भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीचं या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला आकारणी करायचं ठराव केला आहे आणि ह्या आकारणीचा पूर्णपणे अभ्यास आमचे ज्येष्ठ नगरसेवक सिनेनगर राजेश नाईक साहेब असू दे, आपले संजय मेंढे साहेब असते, हे आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन याचा पूर्णपणे अभ्यास करणार आहे. आता फक्त त्या कोर कंपनीनं आम्हाला ह्या ठिकाणी कशी घरपट्टी आकारली जाईल, ती घरपट्टी कशी लावली जाईल ह्याबद्दल एक तासाचं प्रेझेंटेशन या ठिकाणी घेतलं आहे. आता त्यानंतर आम्ही मुद्दे काढू. आम्ही प्रशासनाला एवढीच या ठिकाणी सूचना दिली आहे की बाबा जर का जनतेवर बोज पडत असेल आणि ते जनतेला पेलणार नसेल तर आम्हाला कडक कारवाई करावी लागेल, आम्हाला विरोधी त्याची भूमिका बजावी लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. जनतेसोबत राहणार आम्ही, पूर्णपणे जनतेसोबत राहणार एवढंच या ठिकाणी सांगतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.